नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन आणि युनिक अशी लटकन डिझाइन बघणार आहोत. तर त्याच्यासाठी असे मी 3 पीस घेतलेले आहेत, जे 5 इंच बाय 5 इंच इतके आहेत. प्रत्येक पीस 5 इंच बाय 5 इंच असा आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. आणि आता मी हे रेड पीस खाली ठेवलेला आहे, जो सिंगल कलर आहे, आणि जे डबल कलरचे 2 आहेत, तो आता वरती असा त्रिकोण ठेवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला असे दोन्ही त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत. त्रिकोण बनवून झाल्यानंतर आपल्याला अगदी मधोमध अशी शिलाई घालून घ्यायची आहे. हे पहा, अशी व्यवस्थित ठेवून घेऊन त्याच्यानंतर अशी मधून शिलाई घालून घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि व्यवस्थित स्ट्रेट शिलाई घालून घ्यायची आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. खूप सुंदर अशी डिझाइन झालेली आहे लटकनची. अगदी सावकाश ठेवून अशी आपल्याला मधून शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारून झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला पुन्हा त्रिकोण दुसऱ्या बाजूला परतवून घ्यायचा आहे. दोन्ही त्रिकोण एकाच साईडला परतवून घ्यायचे आहेत आणि खालचा जो रेड कलरचा असतो भाग, तो आतल्या बाजूला तोडून घ्यायचा आहे. आता हे 2 आहेत त्रिकोण बनवून घेतलेले, त्याची हे वरचे दोन्ही भाग अशा प्रकारे परतवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे ठेवून तिथून शिलाई मारून घ्यायची आहे. खालचा जो रेड भाग आहे तो खाली परतवायचा आणि वरचे 2 भाग आहेत ते अशा पद्धतीने परतवायचे आहेत. असे परतवून झाल्यानंतर या साईडचे देखील त्या समान अँगलमध्येच परतवून घ्यायचे आहेत. हे पहा, फुल समान अँगलमध्येच परतवून घ्यायचे आहेत. अशी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बांधणीची दोरी घ्यायची आहे आणि अगदी बरोबर सेंटरला ठेवून आपण कायम ठेवतो त्याप्रमाणे हे पहा, अशा प्रकारे सेंटरला ठेवून घ्यायचे आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. अशी एकदम सावकाश शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची, म्हणजे दोन्हींचे समान अँगल आला पाहिजे. आणि लास्टचं टोक असतं ते आपण दुडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दुडून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा कापड असतं ते फिनिशिंगसाठी कट करूनच मग पलटवून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्रा कापड मी कट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि पलटवायचं आहे. अशा प्रकारची सुंदर अशी डिझाइन आपली लटकनची तयार झालेली असेल. हे पहा, अशी खूप सुंदर डिझाइन आपली तयार झालेली असेल. ही मागची बाजू, ही समोरील बाजू. आता आपल्याला ह्याच्या सेंटरमध्ये एक छोटासा गोल्डन मनी लावून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरचा लावला तरी चालेल. माझ्याकडे गोल्डन मनी अवेलेबल होता म्हणून मी गोल्डन मनी लावत आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला सुई धाग्याने अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही ग्लूने देखील चिकटवू शकता. पण ग्लूने चिकटवलेला मणी पटकन पडून जाईल म्हणून मी अगदी पक्का करून दाखवत आहे. सुई धाग्यानेच लावून दाखवत आहे. अशा प्रकारे मणी लावून झाल्यानंतर आपलं लटकन खूप सुंदर पद्धतीने तयार झालेलं आहे. हे पहा. आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते जवळून. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आता आपल्याला बघायचं आहे हा लटकन अशा प्रकारे दिसतो. ही मागील बाजू, ही समोरील बाजू. खूप सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. थँक यू.